माऊलींचा कान्हू पाठक पालखी सोहळा आहे तो सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातल्या असणाऱ्या भादेगावमध्ये आला। पण गेली 10 वर्षापासून आलेल्या सर्व वारकरी संप्रदायातल्या पालखी सोहळ्यातल्या लोकांचं जे नाश्त्याचं नियोजन असतं ते संपूर्ण साळुंखे परिवार करतोय। खऱ्या अर्थानं ही जी लोक सेवा करतात, मनोभावी जी सेवा काय असते, ज्यांना भगवंतापर्यंत पोचता येत नाही, पण खऱ्या अर्थानं आलेला हा वारकरी हा विठ्ठलाच्या रूपानं हा प्रत्येकांच्या दारामध्ये आलेला असतो। आणि म्हणून गेले अनेक वर्ष सातत्यानं 10 वर्ष ही मंडळी आहे या ठिकाणी। तिथल्या लोकांना मात्र संपूर्ण मग नाश्ता असेल, जेवणाची व्यवस्था असेल, चहा पाण्याची व्यवस्था असेल, ही संपूर्ण मंडळी हे आमच्या महिला भगिनीच्या बघायला मिळत आहेत। हा साळुंखे परिवार जो बघायला मिळतोय खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राचं परंपरा असणारं एक योगदान मला लागेल। माझ्यावर आमचे सहकारी मित्र आहेत। नाव काय तुझं मित्रा? राकेश सुरेश साळुंखे। राकेश, गेले अनेक वर्ष 10 वर्षापासून आपण ही सेवा करताय, काय आनंद होतोय? खूप मनाला भारी वाटते। आमचे आजोबा नामदेव सकाराम साळुंखे यांनी हा परंपरा चालू केलेली आहे। आम्ही ती पुढे कंटिन्यू चालू ठेवलेली आहे। 2010 सालापासून आम्ही हे कंटिन्यू आता 2024 चालू आहे। जनसेवा हीच ईश्वर सेवा ह्या भावनेनं आम्ही हे आमच्या आजोबांना जे आम्हाला मार्गदर्शन केले ते आमचे वडील, आमचे चुलते, आम्ही सगळे मिळून ही परंपरा अशी कायम चालू ठेवणार आहे। साळुंखे परिवारातला ह्या संपूर्ण आपणाला बघायला तो आपल्याला भगिनी मिळत आहेत। खरं माऊलीची पालखी आहे ती गावामध्ये येते आणि खऱ्या अर्थाने इथं गावातल्या लोकांना भव्यतेचं आणि रम्यतेचं दर्शन या ठिकाणी मिळतं। हा वारकरी संप्रदायाची जोडलेली महाराष्ट्राची नाळ आहे। ताई, हे सगळं होत असताना एवढ्या लोकांशी आपण सगळं हे करता, सगळं नाश्त्याची व्यवस्था करता, काय आनंद होतोय? आता गेले माझ्या मिस्टरांनी सांगितल्यापासून की 10 वर्षापासून हा जो वारसा आम्ही चालू ठेवला आहे, तर साळुंखे कुटुंबाने यासाठी म्हणजे जे नाश्त्याची सोय करतात, साक्षात विठ्ठल रुक्मिणी या ठिकाणी येऊन नाश्ता करतात असं वाटतं। कारण प्रत्यक्षात देवाला खाताना आपण पाहिलं नाही, परंतु प्रत्यक्षात ज्यावेळी माणूस रूपामध्ये देव ज्यावेळी या ठिकाणी येऊन नाश्ता करून जातो, म्हणजे त्या ठिकाणी साक्षात विठ्ठल रुक्माईचं दर्शन झालं का आम्हाला वाटतं। आणि अशीच अखंड सेवा आम्हाला साळुंखे परिवाराला घडत राहो हीच भगवानचरणी प्रार्थना। आपण बघू शकतो देव कुणी पाहिला नाही, पण मात्र या वारकऱ्यांच्या रूपानंच परमेश्वर आपल्या दारातून निघून जातोय। खऱ्या अर्थानं आलेले भाविक आल्यानंतर जो आनंद असतो, पण मात्र आलेले वारकरी इथून निघून गेल्यानंतर आज या माऊलींना जो आनंद होतोय खऱ्या अर्थानं तो काही वेगळा म्हणावा लागेल। ताई, आपण हे सगळं नाश्त्याची व्यवस्था करता, आपल्या सासऱ्याने लावलेले हे समाजसेवेचं किंवा वारकरी संप्रदायाच्या सेवेचं लावलेलं छोटंसं रोपटास प्रचंड 10 वर्षाचं आपण हे सगळं करताय। आपल्या एवढे सगळे आज 3000 भाविक घेऊन सुद्धा आपल्या चेहऱ्यावरचा आनंद आहे तो जशाचा तसा आहे। खऱ्या अर्थानं काय वाटतं आनंद आपल्याला? खूप आनंद वाटतो करताना, काहीच वाटत नाही, म्हणजे केल्याचं श्रमाला काहीच म्हणजे हे होत नाही। आणि वारकरी खऱ्या अर्थानं आणि म्हणून साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा ह्या सोहळ्यातून आपल्याला मृत्युमंद उदाहरण देणारा क्षण म्हणावा लागेल। हेच तरी वारकरी संप्रदायाची महाराष्ट्राची जोडलेली नाळ सुरेश साळुंखे आपल्याशी जोडलेत। साळुंखे साहेब, गेले अनेक वर्ष आपण ह्या येणाऱ्या वारकरी संप्रदायाची आपण सगळी व्यवस्था करता। खऱ्या अर्थानं आज काही क्षणापूर्वी पंढरपूरच या ठिकाणी अवतरल्याचा भास होता, काय आनंद होतो? आनंद म्हणजे 11-10 सालापासून आम्ही ही सेवा करत आहे। काय वाटतं? वडिलांनी लावलेलं एक छोटंसं रोपटं होतं ते बहरलेलं ते झालेलं, आणि म्हणून इथल्या लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे तो आपणाला वेगळा बघावा लागेल। कारण ह्या महाराष्ट्राला संस्कृती आणि परंपराचं आणि वारकऱ्यांचं जोडलेलं एक अतूट नातं ते आपणाला खंडाळा तालुक्यात असणाऱ्या भादेगावमध्ये बघायला मिळतंय। आई आपल्याकडून ही वारकऱ्यांची सेवा घडते। साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा म्हणीप्रमाणे 3000 भाविक आपल्या दारातून भजन कीर्तन आनंद गावून गेलेले आहेत। नाश्ता करून काय आनंद होतोय? एकदम उत्तम वाटतं, छान वाटतं। असेच येवत आमच्या घरी अशीच सेवा घडत राहो आणि खऱ्या अर्थाने ह्या लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे तो काही वेगळा म्हणावा लागेल। कॅमेरामॅन रामदास गोपाळ, मी रिपोर्टर सागर पाटील, भादे।